नांदेड परिचारिका संघटनेच्या वतीनं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केलंय। आपण बघतोय शहरातील विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे हे सर्व जे आहे ते परिचारक संघटनेचे पदाधिकारी एकत्र आलेत आणि विविध मागण्यासाठी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांनी जे आहे ते आज काम बंद आंदोलन सुरू केलंय आणि अशा पद्धतीने जे आहे ते मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे संपूर्ण परिचारिका संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण संवाद साधणार आहोत। मला सांगा काय नाव आहे तुमचं, कोणत्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू केलंय? नमस्कार, मी रवी सिसोदे, जिल्हा कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड येथे कार्यरत आहे। हा परिचारकांचा राज्यव्यापी संप आहे। अखंड महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 आमच्या शाखा आहेत। सगळ्या शाखा या ठिकाणी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही 15 ते 16 तारखेचं 2-2 तासाचं या ठिकाणी धरणे आंदोलन केले आझाद मैदान येथे, पण शासनाने आतापर्यंत आमची दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला रुग्णसेवा वेटीस धरून रुग्णसेवा बाजूला सरून आम्हाला 17 तारीख आहे आज आमचा हा लाक्षणीय 1 दिवसाचा काम बंद आंदोलन आम्हाला हाती घ्यावं लागलेलं आहे। आजही संध्याकाळपर्यंत जर प्रशासनाने जर आमची जर दखल घेतली नाही तर उद्या 18 तारीख आहे। 18 तारखेपासून अखंड महाराष्ट्रभर सर्व परिचारिका संघटना या रस्त्यावरती उतरणार आहे आणि बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा नाविलाजास्तव रुग्णसेवा वेटीस धरून आम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि ह्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल। याचं इंटिमेशन यांचं निवेदन आम्ही खूप 15 ते 20 दिवस आधी या ठिकाणी रिसर निवेदनाच्या स्वरूपामध्ये त्यांना कळवलेलं आहे। धन्यवाद। मॅडम काय सांगाल, ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू केले रुग्णसेवेला ताण आहे, मागण्या काय आहेत तुमच्या? मागण्या आहेत वेतन त्रुटी, 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। त्याच्यानंतर 80-20 हा जो ब्रदर लोकांवरती म्हणजे आमच्याकडे 80% महिला आणि 20% पुरुष ही जी संकल्पना त्यांनी आता नवीन काढली आहे ती आम्हाला नकोय, कारण आमच्याकडे 50 ते 50 जी आधीची भरती होती तीच पाहिजे। कारण पुरुष आणि महिला असं लिंगभेद शासनाने का केला हे आम्हाला समजत नाही। कारण जेव्हा स्त्री आणि पुरुष एक समान हा जो कायदा काढलाय तो कायदा कंटिन्यू करावा आणि आम्हाला आमच्या ही मागणी रद्द करावी अशी शासनाला विनंती आहे। सर काय सांगाल, खरं तर नाही का आरोग्य सेवेचा कणा तुम्ही आहात, मात्र अशा पद्धतीने आंदोलन करताय त्यामुळे रुग्णसेवेची हेळसांड होऊ शकते, याची पण जाणीव ठेवली पाहिजे, काय वाटतं? शासनाने आम्हाला आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आणलेली आहे। कारण आम्ही हे जे मागण्या आहेत नव्याने मागण्या कुठल्याही नाहीत। शासनाला आम्ही वेळोवेळी आमच्या हे प्रलंबित मागण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केले। शासनाकडे आम्ही आमच्या राज्यस्तरीय जे संघटना आहे त्यांनी शासनाला सर्व मागण्या पहिलं दिलेल्या आहेत, परंतु शासनाने आमच्या मागण्याची कुठेही दखल घेतल्या नसल्यामुळे नाईलाज तो आम्हाला आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली। मुळात आम्हाला रुग्णसेवा विस्कळीत करून रस्त्यावर बसण्याची आमची इच्छा नाही। या शासनाने आमच्यावर हा अन्याय केला म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेला आहे, परंतु शासनाने दखल न घेतल्यामुळे आज आणि उद्या जर 17 तारखेचा हा 1 दिवसाचा संप होता, आजपर्यंत जर 17 तारखेपर्यंत जर शासनाने तोडगा नाही काढला तर उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व GMC मध्ये परिचारिका काम बंद आंदोलन ते बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत। शासनाने आमचा अंत बघू नये। मायबाप सरकारना आमची विनंती आहे आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला रुग्णसेवा विस्कळीत होऊ द्यायची नाही, आमची इच्छा पण नाही। कोविडमध्ये आम्ही आमचे मुलं बाळ घरी ठेवून कोविडमध्ये आम्ही रुग्णसेवा केलेली आहे, परंतु कोविड भत्ता आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही। हे शासनाला विनंती आहे आम्हाला वेगळं काही देऊ नका, जे आमच्या प्रलंबित मागण्या आहेत ते मागण्या आमच्या मान्य कराव्या। आज आम्ही कामाला जायला तयार आहे, सगळेजण युनिफॉर्मवर आहेत, आमच्या बॅगा सोबत आहेत। शासनाने आमचा अंत बघू नये। जर आमच्या आज संध्याकाळपर्यंत जर मागण्या मान्य नाही झाल्या उद्यापासून आम्ही 100% काम बंद आंदोलन करून इथंच बसणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही। ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय महत्त्वाचा घटक आहात, शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। शिस्तभंगाची कारवाई झाली तर आम्ही तयार आहे, परंतु शिस्तभंगाची कारवाई शासनाने GR काढूनही बी या अधिकाऱ्याने तो GRला केराची टोपली दाखवलेली आहे। शिस्तभंगाची कारवाई सर्वप्रथम आयुक्ताच्या आदेशाचं केराची टोपली दाखवल्यामुळे त्यांच्यावर व्हायला पाहिजे, शासनावर प्रशासनावर। त्यांनी तो GR काढला की यांना कोविड भत्ता मिळालेला नाही, पण महात्मा ज्योतिबा फुलेचा जो भत्ता आहे तो यांना द्या। वेतन त्रुटी 7 पे मध्ये जे आमच्यावर अन्याय झाला तो अन्याय दूर करावा आणि वेतन त्रुटीमध्ये आम्हाला तो न्याय मिळावा। नर्सिंग ऑफिसरसाठी पैसा पण लागत नाही शासनाला। नर्सिंग ऑफिसरचं जो पद आहे तो पदमध्ये सगळ्यांचं नर्सिंग जे ऑफिसर म्हणून पद केलेलं आहे, जे की आमच्यासोबतच काम करणारे
फार्मासिस्ट आहे त्यांना ऑफिसर म्हणून काम पदवी मिळालेली आहे, मग नर्सिंग ऑफिसर म्हणून आम्हाला पदवी देण्यासाठी कुठं शासनाला पैसा लागत आहे? मग हे शासनानं आम्ही दुजाभाव का करा? निश्चित आपण बघतोय विविध मागण्यासाठी परिचारिका संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्यापासून पुन्हा आम्ही हे आंदोलन तीव्र करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. यामुळे मात्र रुग्णसेवेवर मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता या मागण्यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.